अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच शुक्रवार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना आपल्याला या काही वस्तूंपैकी एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवायची आहे। जर शुक्रवारी रात्री तुम्ही ही एक वस्तू आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवली, लक्षात ठेवा तुमचं कितीही घाण, कितीही खराब असणारं जे भाग्य आहे हे उजळून उठेल। तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलेल। तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छांची पूर्तता होईल। तुमची जी काही कामं आहेत ही कामं मार्गी लागतील। तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला जी नशिबाची साथ मिळत नव्हती, ही नशिबाची साथ मिळत जाईल। बऱ्याच वेळा असं होतं, आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, दिवस रात्र मेहनत करतोय, चांगले कर्म करतोय, पण नशीब साथ देत नाही। जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही। मग अशा वेळेस आपण ब्राह्मणांकडे जातो, ज्योतिषांकडे जातो, पत्रिका दाखवतो, वेगवेगळ्या पूजा घालतो, शांती करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण तरीही आपल्याला अनुभव येत नाही। जर असं तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असेल की ताई माझं नशीब खराब चालू आहे, माझं नशीब मला साथ देत नाहीये, तर त्या प्रत्येकाने या शुक्रवारपासून फक्त हा उपाय करायला सुरुवात करा। रात्री झोपताना ही एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात करा। आता सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते, जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते, नसेल तर आजूबाजूला कुठेही किराणा दुकान असेल, मॉल असेल, तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता। आता आपल्याला शुक्रवारच्या दिवशी एक हळकुंड आपल्या घरी आणायचं आहे। घरात असेल तर तेच हळकुंड घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र, माता लक्ष्मीचा फोटो किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल, त्यांना म्हणजे त्यांच्या समोर किंवा त्यांच्या मूर्तीसमोर तुम्हाला हे हळकुंड त्यांना अर्पण करायचं आहे। या हळकुंडामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। तुम्हाला एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। फक्त एक वेळा श्री सूक्तम फलश्रुती सहित आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम मनात इच्छा व्यक्त करायची, आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी, दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी आणि आपलं जे काही भाग्य आहे ते उजळून उठण्यासाठी माता लक्ष्मीला, भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे हळकुंड उजव्या हाताने त्यांच्या समोर ठेवून द्यायचं। आता हे हळकुंड त्यांना अर्पण केल्यानंतर एक 15 मिनिटांनी, 1 तासांनी, अर्ध्या तासांनी तिथून उचलायचं। लाल रंगाचं एक छान वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्रामध्ये अभिमंत्रित केलेलं हे हळकुंड आहे हे घट्ट बांधायचं आणि त्यानंतर ही हळकुंडाची जी पोटली तयार होईल ही आपल्या सोबत शुक्रवारपासून रात्री झोपताना आपल्या सोबत ठेवायची। या शुक्रवारपासून कमीत कमी 6 शुक्रवार, म्हणजे फक्त शुक्रवारच नाही, या शुक्रवारपासून पुढचे जे 6 शुक्रवार येतील, 6ही शुक्रवारपर्यंत ही पोटली एकदा उशीखाली ठेवली तर ते जेव्हा 6वा शुक्रवार येईल तेव्हाच ती उशीखालून काढायची। रोज रात्री ती आपल्या उशीखाली ठेवून द्यायची। आता मध्ये तुम्ही मांसाहार खाल्लं किंवा अजून काही खाल्लं, मासिक धर्म आला, फक्त ती उशीखाली ठेवून द्यायची, कुठलेही पथ्य नियम काहीच नाही। जेव्हा 6वा शुक्रवार येईल, 6व्या शुक्रवारी मासिक धर्म तुम्हाला असेल तर तुम्ही त्याचा पुढचा एक शुक्रवार घ्या। ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक काळ नसेल तर त्यांनी 6व्या शुक्रवारी हे हळकुंड आपल्या उशीखाली काढून घ्या आणि वाहतं पाणी जे असतं, नदी वगैरे, त्या पाण्यामध्ये ते सोडून द्या किंवा मोठं झाड असेल त्या झाडाखाली ते हळकुंड टाकून द्या। याने या मधल्या काळामध्ये तुमचं सगळं दुर्भाग्य त्यात खेचलं जाईल। तुमचे जे काही म्हणजे तुमचे जे वाईट नशीब असतील, जे काही तुमच्या नशिबात वाईट लिहिलेलं पण असेल किंवा जे काही अघटित असेल ते सगळं त्यामध्ये जाईल आणि जेव्हा 6 शुक्रवार नंतर तुम्ही हे हळकुंड घराच्या बाहेर टाकाल, नदीत सोडाल, तर लक्षात ठेवा तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती त्यामध्ये निघून जाईल आणि त्या दिवसापासून तुमच्या घरात सकारात्मकता येईल, सौभाग्य येईल, लक्ष्मी प्रसन्न राहील, घरामध्ये पैशांचा ओघ वाढता राहील। हा पहिला उपाय होता। आता दुसरा उपाय आहे, यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला, सिटीमध्ये, एरियामध्ये असं एखादं दुकान असेल जे खूप चालते, सतत तिथे गर्दी असते, सतत त्या दुकानामध्ये रीक लागलेली असते, गिराईक खूप असतात, अशा दुकानात 50 रुपये, 10 रुपये, 500 रुपये, 200 रुपये घेऊन जायचं
आणि त्यांच्याकडनं एखादी वस्तू खरेदी करायची. लक्षात ठेवा, ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांच्याकडनं एक नाणं घ्यायचं. म्हणजे तुम्ही एक 5 रुपयाची वस्तू खरेदी केली तर 5 रुपयाचं नाणं घ्या. तुम्ही 20 रुपये घेऊन गेला तर 12 रुपयाची खरेदी करा. म्हणजे वरचे काहीतरी जे चिल्लर आपण ज्याला म्हणतो नाणी असतील ते तुम्हाला भेटतील. कारण आपल्याला त्या दुकानातून एक नाणं शुक्रवारच्या दिवशी घरी आणायचं आहे. हे नाणं देवघराच्या समोर ठेवायचं आहे. ते स्वच्छ, म्हणजे त्याला स्वच्छ स्नान घालायचं आहे, अभिषेक घालून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने. त्यानंतर हे नाणं पुसून घ्यायचं आहे. तिथेच एक छान वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती हे नाणं ठेवायचं. त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, थोड्या अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप दाखवायचं आणि अभिमंत्रित केलेलं हे जे नाणं आहे हे एका लाल कापडामध्ये बांधून, किंवा चांदीची डब्बी असेल तुमच्याकडे, चांदीची डब्बी, फार 200-250 रुपयाला चांदीची डब्बी सहज मिळते. तर चांदीची डब्बी असेल तर त्या डब्बीमध्ये हे नाणं ठेवायचं आणि ही डब्बी किंवा ते लाल कापडामध्ये बांधलेलं हे नाणं आहे हे शुक्रवारपासून आपल्या सोबत ठेवायचं. रात्री झोपताना ते नाणं डोक्याखाली ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ते देवघरात ठेवायचं. कमीत कमी 21 दिवस हा उपाय केल्यानंतर 21 दिवसांत तुम्हाला याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. आर्थिक चणचण कमी होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैशांचा ओघा वाढता राहील. यानंतरची तिसरी गोष्ट आहे बघा. ही जी तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्यापैकी सगळ्यांच्या देवघरात असेल. तुम्ही देवघरातूनच एक कवडी घ्या, नसेल तर बाजारातून एखादी कवडी घ्या. शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एक कवडी घ्यायची आहे. ही कवडी देवघरामध्ये ठेवायची आहे. कवडीवरती तुम्हाला हळदीचं अर्चन करायचं आहे. जसं कुंकू अर्चन आपण श्रीयंत्रावरती करतो तसं तुम्हाला कवडीवरती हळदीचं अर्चन करायचं आहे. त्यानंतर हळद अर्चन करत असताना लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणजे कवडीवरती जेव्हा तुम्ही हळद अर्पण कराल, हळदीचं अर्चन कराल, तेव्हा तुम्हाला संपूर्ण जे विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनाम, हे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. कवडी ही लक्ष्मी स्वरूप आहे. हळद ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारी आहे. ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी अखंड स्वरूपाने स्थिर असते. भगवान श्री हरी विष्णूंचं तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालं, हळद अर्चन करून झाले की त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक छान कापड घ्यायचं किंवा कागद घ्या. त्याच्यामध्ये ती कवडी आणि ती हळद ठेवा. एक त्याची पोटली किंवा एक त्याची छान पुडी करा. ही पुडी किंवा पोटली जे काही केलेलं आहे हे आपल्या उशीखाली, आपल्या सोबत जिथे तुम्ही झोपताय तिथे रात्री ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर ही पोटली, ही पुडी काढा आणि आपली जी तुळशी माता आहे तुळशीच्या फांदीमध्ये ठेवून द्या. कारण भगवान श्री विष्णू यांना सर्वप्रिय असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशी. तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर ती पुडी तुळशीजवळ ठेवायची आहे. पुन्हा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा ती तुळशीतून काढायची आहे आणि आपल्या उशीखाली ठेवायची आहे. तिघांपैकी एक गोष्ट जरी तुम्ही शुक्रवारपासून आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही, भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही. खूप साधे सोपे उपाय आहेत. श्रद्धेने, मनापासून, पूर्ण विश्वासाने करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.